को आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। इस वक्त मैं गोरेगांव पंचायत समिति में मौजूद हूँ। आपने देखा होगा पिछले कुछ दिनों के पहले जो है पंचायत समिति गोरेगांव में सभापति वैसे ही उप सभापति जो है नव निर्वाचित नियुक्त हुई है। और यहाँ जब हम पंचायत समिति आए, पंचायत समिति के सभापति उप सभापति से मिले और उनसे हमने काफ़ी सवाल भी किए कि आप नवनिर्वाचित सभापति और उपसभापति पद पे विराजमान हो। और दूसरी ओर देखा जाए तो आपके जो है भारतीय जनता पार्टी के जो पक्षगण के नेता है वैसे यहाँ की जनता है और कई सारे उनके जो चाहने वाले लोग हैं उनका प्रतिसाद आपको मिला और आपका जो है चयन हुआ है। तो आपकी इस पर क्या प्रतिक्रिया है आपकी इस पर, और आने वाले दिनों में आप क्या क्या विकासात्मक कार्य करोगे? ऐसे काफ़ी सारे सवाल थे, कई लोग उनसे मिलने आए, कई लोगों ने उन्हें शुभेच्छा भी दी है। तो दर्शकों आइए जानने का प्रयास करते हैं जो गोरेगांव पंचायत समिति के सभापति है उपसभापति है उनसे। भारतीय जनता पार्टीत मी खूप वर्षापासून कामं करते आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या संघटनेच्या आणि प्रशासनाचं काम पाहून मला हे सभापती पद दिलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते। आज प्रशासनाकडून म्हणजे तालुक्यातील खूप लोकांनी माझ्या समर्थन केलं की चला बा चौधरीताई खूप चांगल्या प्रकारे प्रशासन सांभाळू शकतील आणि आमच्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी सभापती महोदया समर्थ असतील, म्हणून त्यांचे सुद्धा मला खूप प्रतिसाद मिळाला। म्हणून मी तालुक्यातील जनतेचे खूप खूप स्वागत म्हणजे धन्यवाद व्यक्त करते आणि लोकांच्या समस्या आपल्या तालुक्यातील ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्याच्या मी आपल्या सर्व सदस्य पंचायत समिती सदस्य उपसभापती साहेब असो यांच्या सहकार्याने ते पूर्ण करण्याचे आश्वासन देते। आज संघटनेच्या असो किंवा प्रशासनाचा कारभार मी चालविलेलं होतं, म्हणून माझ्या वरिष्ठ नेत्यांनी मला हे सभापती पद दिलेलं आहे। त्यामुळे मी क्षेत्रातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आमचे आमदार साहेब असो आमच्या पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषदेच्या सदस्य यांच्या मार्फत क्षेत्रातील समस्या सोडविण्याचे खूप खूप प्रयत्न करते। मी रामेश्वर चुन्नीलाल महारवाडे मागच्या झालेल्या 20 तारखेला सभापती उपसभापतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक सर्वसंमतीने आणि पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या संमतीनं या ठिकाणी निर्विरोध माझी निवड झालेली आहे। सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलच्या माध्यमानं सर्व गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत सर्व जनतेला एक गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आमच्या वरिष्ठ नेते मंडळींनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला खरंच या विकास कामाकरता पंचायत समिती मार्फत जे विकास कामं आपल्या हातून जे घडतील ते नक्कीच मी या ठिकाणी प्रयत्न करीन। आणि जो माझ्या सहकारी मित्रांनी सहकारी पंचायत समिती सदस्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला खरं उतरण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। यात आमची जी निवडणूक झाली हे बिनविरोध झालेली आहे। कोणत्याही सदस्यांनी या ठिकाणी कसलाही मतभेद न करता जो पक्षश्रेष्ठींचे आदेश होता त्या आदेशाला सर्वसंमतीने मंजुरी मिळाली आणि माझी 20 तारखेला 20/1/2025 उपसभापतीपदी म्हणून गोरेगांव पंचायत समिति या ठिकाणी माझी निवड झालेली आहे। गोरेगांव पंचायत समिति के जो सभापति है चित्ररेखा चौधरी, वैसे ही जो पंचायत समिति के उपसभापति है रामेश्वर महारवाड़े से हमने सवाल किए। सवाल करने के बाद उन्होंने जैसे कि बताया कि हम रोड रास्ते नाली और अन्य कई सारे जो है विकासात्मक कार्य पंचायत समिति के माध्यम से करेंगे और सरकार की ओर से जो निधि आएगी उसका सही तरीके से जो है इस्तेमाल करेंगे और आने वाले समय में अपने क्षेत्र को सुजलाम बनाएंगे, ऐसा उन्होंने कहा है। तो दर्शकों बहुत ही जल्द अगले पार्ट में मिलेंगे। गोंदिया से देवेंद्र दमाही।